नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण RRB NTPC 2026 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील GK GSच्या प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये आपण सर्व 24 शिफ्टचे पेपर बघणार आहोत. आज आपल्याला 18 मार्च 2026ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा. 2025मध्ये COP30 शिखर परिषदेत प्रसिद्ध झालेल्या कोणत्या अहवालात जागतिक मिथेन उत्सर्जनातील जलद वाढ आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी तातडीच्या कृतीची गरज अधोरेखित केली आहे? उत्तर: ग्लोबल मिथेन स्टेटस रिपोर्ट 2025. उदासीनीकरण अभिक्रियेचे सामान्य शाब्दिक समीकरण कोणता पर्याय अचूकपणे पूर्ण करतो? बेस अधिक ॲसिड बरोबर. उत्तर: क्षार अधिक पाणी. 13 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्याजवळील खाणकामांसंदर्भात कोणती कारवाई केली? उत्तर: 1 किलोमीटरच्या आत खाणकामावर बंदी घातली. 1 फेब्रुवारी 2026 रोजी लॉस एंजेलिस येथे आयोजित 68व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात खालीलपैकी कोणत्या कलाकाराला सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले? उत्तर: ऑलिव्हिया डीन. जर भारत सरकारने देशाच्या हिताच्या विरोधात काम केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व रद्द केले तर कोणते घटनात्मक किंवा वैधानिक कलम सरकारला असे करण्याचे अधिकार देते? उत्तर: नागरिकत्व कायदा 1955चे कलम 10. संविधानाच्या भाग 2 मधील कोणती तरतूद प्रारंभी नागरिकत्वाचा एक आधार परिभाषित करते, तो म्हणजे त्या व्यक्तीच्या आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्म भारतात झालेला असावा? उत्तर: अनुच्छेद 5. 1991 मध्ये कर सुधारणा समितीने संपत्ती करासंदर्भात काय शिफारस केली? उत्तर: संपत्ती कर रद्द करणे. माणसांप्रमाणे संगणकाला दिवसभर तेच काम पुन्हा पुन्हा करताना थकवा किंवा कंटाळा येत नाही, हे कोणते वैशिष्ट्य दर्शवते? उत्तर: परिश्रम. प्रसिद्ध इतिहासकार अमीर खुसरो यांनी एका विशिष्ट भाषेबद्दल म्हटले आहे की ती भाषा सामान्य लोकांना माहीत नाही, फक्त ब्राह्मणांनाच माहीत आहे. इतिहासकाराने खालीलपैकी कोणत्या भाषेबद्दल म्हटले आहे? उत्तर: संस्कृत. विस्तृत आणि सघन शेती पद्धतींमधील मुख्य फरक काय आहे? उत्तर: प्रति एकक जमीन उत्पादन. जागतिक पर्यावरण दिन 2025 रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रदूषणासंदर्भात कोणता महत्त्वपूर्ण टप्पा जाहीर केला? उत्तर: एक राष्ट्र एक ध्येय प्लास्टिक प्रदूषण संपवा या मोहिमेचा शुभारंभ. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यात पृथ्वीचा कोणता थर प्रमुख भूमिका बजावतो? उत्तर: बाह्यगाभा. भारतात पहिली ई-लोक अदालत कोणत्या वर्षी झाली? उत्तर: 2020. हरियाणाची लोकगीते खालीलपैकी कोणत्या नावाने सामान्यतः ओळखली जातात? उत्तर: रागिणी. 2013 मध्ये राखी गढीच्या हडप्पा स्थळाशी संबंधित एक मोठा पुरातत्त्वीय किंवा वैज्ञानिक अभ्यास कोणी सुरू केला? उत्तर: वसंत शिंदे. जागतिक पोलिओ दिन 2025 साठीच्या जागतिक मोहिमांना खालीलपैकी कोणत्या संकल्पनेने मार्गदर्शन केले? उत्तर: पोलिओ निर्मूलन, प्रत्येक बालक प्रत्येक लस सर्वत्र. वनस्पतीची कोणती ऊती मुळांपासून पानांपर्यंत पाणी वाहून नेण्यास जबाबदार असते? उत्तर: झायलम. 1992च्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्यासंबंधी खालील विधानांचा विचार करा. 1. या कायद्याने भारताच्या संविधानात एक नवीन भाग 9A जोडला आहे. 2. या कायद्याने संविधानात एक नवीन 10वी अनुसूची देखील जोडली आहे. 3.
हा कायदा प्रत्येक राज्यात 3 प्रकारच्या नगरपालिकांच्या स्थापनेची तरतूद करतो. 4. यात अनुच्छेद 243 ते 243 ZG पर्यंतच्या तरतुदींचा समावेश आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर फक्त 1, 3 आणि 4. कोणत्या चालुक्य शासकाने नर्मदा नदीच्या काठावर हर्षवर्धनाचा पराभव केला? उत्तर पुलकेशी दुसरा. मे 2025पर्यंत पीयूष गोयल कोणत्या भारतीय केंद्रीय मंत्रालयाचा कारभार पाहतील? उत्तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. कोणत्या मंदिराच्या गर्भगृहात चतुर्मुख विष्णूची प्रतिमा आहे? उत्तर लक्ष्मण मंदिर, खजुराहो. 2025मध्ये 28 ऑक्टोबर रोजी विंडसर कॅसल येथे झालेल्या एका सन्मान सोहळ्यात कोणत्या इंग्लंड क्रिकेटपटूला अधिकृतपणे नाईट पदवी प्रदान करण्यात आली? उत्तर जेम्स अँडरसन. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे? उत्तर अरुणाचल प्रदेश. भारतात कापूस लागवडीसाठी कोणत्या प्रकारची माती सर्वात योग्य आहे? उत्तर काळी माती. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला कोणत्या वर्षी मंजुरी दिली? उत्तर 2025. GFRA 2025 नुसार एकूण वनक्षेत्रात भारताचा जागतिक क्रमांक कितवा होता? उत्तर 9वा. विंडोज 11मध्ये .msi फाईल एक्सटेन्शन असलेली फाईल प्रामुख्याने कोणत्या विशिष्ट कार्यासाठी बनवलेली आहे? उत्तर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्सची इन्स्टॉलेशन प्रक्रिया पार पाडणे. तैगा प्रकारच्या प्रदेशाचे सर्वोत्तम वर्णन कोणत्या प्रमुख नैसर्गिक प्रदेशाने केले जाते? उत्तर सूचीपर्णी वनांचा प्रदेश. भारताच्या आर्थिक नुकसानीचे स्पष्टीकरण देण्यासाठी ब्रिटिश अधिकृत स्रोतांमधील पुरावे संकलित करणारे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर दादाभाई नौरोजी. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 1924मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली? उत्तर BR आंबेडकर. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेशमधून भारतात आलेल्या कोणत्या समुदायांच्या व्यक्तींना नागरिकत्व प्रदान करतो? उत्तर हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन. कोणत्या लढाईला बंगालमध्ये ब्रिटिश राजकीय नियंत्रणास कारणीभूत ठरलेला आणि भारतातील ब्रिटिश विस्ताराचा मार्ग मोकळा करणारा निर्णायक टप्पा मानले जाते? उत्तर प्लासीची लढाई. खालीलपैकी कोणते सर्व सजीवांचे वैशिष्ट्य आहे? उत्तर पुनरुत्पादन करण्याची क्षमता. BIOS या संक्षेपाचा अर्थ काय आहे? उत्तर बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. उत्तर प्रदेशातील कोणता लोकसंगीत प्रकार पारंपरिकरित्या पावसाळ्यात महिलांद्वारे गायला जातो? उत्तर कजरी. इलेक्ट्रॉनच्या शोधाचे श्रेय कोणाला दिले जाते? उत्तर J.J. थॉम्सन. डिसेंबर 2025मध्ये विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी विधेयक 2025 कोणत्या विद्यमान कायद्याची जागा घेऊ इच्छिते? उत्तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005. ग्रामीण विकास कशाशी संबंधित आहे? उत्तर आर्थिक वाढ आणि सामाजिक न्याय. खालीलपैकी कोणता देश भारतासोबत भूसीमा असलेला एकमेव आशियान देश असल्यामुळे भारतासाठी आशियान प्रदेशात प्रवेशद्वार म्हणून काम करतो? उत्तर म्यानमार. मारियाला विंडोज 11 सुरू झाल्यावर आपोआप चालणारे स्टार्टअप प्रोग्राम्स आणि सर्व्हिसेस व्यवस्थापित करायचे आहेत.
या उद्देशासाठी कोणती विंडोज युटिलिटी समर्पित स्टार्टअप आणि सर्व्हिसेस टास्क पुरवते? उत्तर MS कन्फिग. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.